नमस्कार. मराठी ब्लॉगर सायलीमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आत्ता बघा वाजलेत 9 वाजलेले आहेत आणि सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार. तर आता मी ना नाश्त्याला थालीपीठ बनवणार आहे गाजर आणि बीटचं. तर त्याची तयारी करून घेतली. आता कसं सकाळचं थोडी पाण्याची घाई असते ना, त्याच्यामुळे लेट झालं. तर आता 9 वाजता मी म्हणजे नाश्ता बनवते. हे सुद्धा नाईटला गेलेत तरी येतील आता ते. तर आता मी नाश्त्याची तयारी करून घेतली ना, ती तुम्हाला आता दाखवते. इथे बघा मी ना तयारी करून घेतले, गाजर किसून घेतले, बीट आणि हा मसाला तयार करणार आहे. तर असं छान आता हे म्हणजे थालीपीठ बनवणार आहे मी. चला आता आपण थालीपीठ बनवून झालं ना की मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे बघा मी थालीपीठची हे भाजणी घेतली 2-2.5 कप. त्यानंतर गाजराचं किस घेतलेला आहे, 2 गाजर किसून घेतलेत आणि बीट घेतलं 1 किसून. त्यानंतर हे वाटण करून घेतलेलं आपलं जे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याचं वाटण घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला पण घातलेला आहे, धणे जिरे पावडर, हळद, तिखट नाही आपण मिरची घातलेली आहे, हळद घातली आहे, मीठ घातलं आहे, थोडासा हिंग घातला आहे आणि गरम मसाला घातला आहे. तर आता हे ना चांगलं मिक्स करून घेऊया, पाण्याने भिजवून घेऊया आणि नंतर थालीपीठ करताना दाखवते मी तुम्हाला. तर आता इथे बघा हे पीठ भिजवून घेतलं आहे थालीपीठचं. आता लगेच आपण थालीपीठ करायला घेऊया. आणि इथे बघा मी हा भिडाचा म्हणजे तवा घेतलेला आहे आणि मागच्या वेळेला मी गावाला गेले होते ना तेव्हा घेऊन आले होते हा तवा. तर त्याच्यावरच आज मी पहिल्यांदाच म्हणजे थालीपीठ करून बघणार आहे कसं होतं ते. याच्यावरती चपाती भाकरी वगैरे मी केली आहे, पण आज ना थालीपीठ करून बघणार आहे. तर हे बघा आता थालीपीठ ना अर्धे करून घेतलेत मी. आणि हे आता नाईटवरून येतात तर त्यांना येताना दही आणायला सांगितलं आहे. आणि ही दही बरोबर किंवा पुदिना आणि कोथिंबीरची चटणी असते ना त्याच्यावर खूप छान लागतात, अगदी चवीला खूप छान होतात. आणि हे बघा सॉफ्ट आहेत. आपण ना हे मुलांना टिफिनला पण देऊ शकतो. गरम होतं आहे आणि आता बघा मुलांना कशा सुट्टी लागले तर त्याच्यामुळे तुम्हाला तर दाखवते. स्विमिंग पूलमध्ये ना खूप गर्दी होते, सकाळची आणि संध्याकाळचे दुपारपर्यंत असतात. तर तुम्हाला